जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत आणि जम्मू काश्मीरमधून मोठी अपडेट। ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार आहेत। जम्मू काश्मीर निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा दणदणीत विजय झालाय। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करणार आहे। नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडी सरकारचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला असतील अशी माहिती मिळतेय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सत्ता स्थापन करेल, ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री असतील, कसं चित्र असेल राजकीय जम्मू काश्मीर मधलं? प्रज्ञा, ओमर अब्दुल्ला हे दुसऱ्यांदा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार आहेत। म्हणजे यापूर्वी 2009 ते 2015 असं एक संपूर्ण टर्म त्यांनी मुख्यमंत्री पदाची भूषवली होती आणि त्यानंतर आता नॅशनल कॉन्फरन्सला मिळालेल्या विजयानंतर स्वाभाविक याविषयी फारुख अब्दुल्लांनी देखील स्पष्ट केल्याचं समजतंय की ओमर अब्दुल्ला हेच आता मुख्यमंत्री असतील। त्यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होत आहेत आणि विशेष म्हणजे ओमर अब्दुल्लांनी त्यांच्या 2 मतदारसंघांमधून निवडणुका लढल्या होत्या। दोन्ही ठिकाणी त्यांनी यश मिळवलेले आणि आता ओमर अब्दुल्ला हे अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्यामुळे जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोनपैकी आता एका राज्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। निश्चित सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या संदर्भात फारुख अब्दुल्ला यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। मैं समझता हूँ अल्लाह का शुक्र है, 10 साल के बाद लोगों ने अपना एतमाद हमें दिया है और हम उम्मीद करते हैं, अल्लाह से मांगते हैं कि हम इनकी उम्मीदों पे पूरा कायम हो और इनकी मुश्किलें दूर कर सकें। यह हमारा पहला काम है। मैं समझता हूँ उमर अब्दुल्ला जो है वो सीएम बनेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।